नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. जानेवारी महिन्यात मिळणार 3 मोठे आर्थिक लाभ, तर थकबाकीसह फरकासह होणार अदा. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी येणारा काळ आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारा ठरणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच 3 महत्त्वाचे आर्थिक लाभ मिळणार असून हे सर्व लाभ थकबाकी आणि फरकासह अदा केले जाण्याचीही शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय लवकरच जाहीर होण्याचीही शक्यता आहे. ही डीए वाढ जुलै 2025 पासून लागू केली जाणार असून संबंधित कालावधीची थकबाकी देखील एकत्रितपणे अदा केली जाणार आहे. वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 58% पोहोचणार असून या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय लवकरच निर्गमित होण्याची अपेक्षा आहे. वित्त विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार 6वा आणि 7वा वेतन आयोग लागू झाल्यापासून 2006 पासून प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना 2006 पासूनची थकबाकी फरक रक्कम मिळणार असून चालू वेतनासोबत प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 8व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभही देण्याचा निर्णय अपेक्षित आहे. हा लाभ 1 जानेवारी 2025 पासून प्रभावी असणार आहे. 8वा वेतन आयोग प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी सप्टेंबर 2028 पर्यंतची ही प्रतीक्षा करावी लागली असली तरी कर्मचाऱ्यांना मात्र 2025 पासून आर्थिक लाभ मिळणार असल्याने थकबाकीसह मोठा फायदा होणार आहे. एकूणच 3 निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ दिसणार असून दीर्घकाळ प्रलंबित असलेले आर्थिक लाभ अखेर मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.